नमस्कार. वंदे मातरम. पहिला, सुरुवातीची वरील प्रश्नांचे वाचन करा. प्रश्न पहिला, सुरुवातीची वरील प्रश्नांचे वाचन करा. प्रश्न दुसरा, उष्णतेचे संक्रमण कोणत्या दिशेने होते? प्रश्न दुसरा, उष्णतेचे संक्रमण कोणत्या दिशेने होते? प्रश्न तिसरा, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? प्रश्न तिसरा, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? प्रश्न चौथा, उष्णतेचे वहन दाखवण्यासाठी कोणता प्रयोग तुम्ही कराल? प्रश्न चौथा, उष्णतेचे वहन दाखवण्यासाठी कोणता प्रयोग तुम्ही कराल? प्रश्न पाचवा, उष्णतेचे वहन कशास म्हणतात? प्रश्न पाचवा, उष्णतेचे वहन कशास म्हणतात? प्रश्न सहावा, उष्णतेचे वहन कसे होते? प्रश्न सहावा, उष्णतेचे वहन कसे होते? प्रश्न सातवा, उष्णतेचे पदार्थातील वहन कशावर अवलंबून असते? प्रश्न सातवा, उष्णतेचे पदार्थातील वहन कशावर अवलंबून असते? प्रश्न आठवा, उष्णतेचे अभिसरण पाण्यातून कसे होते? प्रश्न आठवा, उष्णतेचे अभिसरण पाण्यातून कसे होते? प्रश्न नववा, अवरक्त कॅमेरा कसा असतो? प्रश्न नववा, अवरक्त कॅमेरा कसा असतो? प्रश्न दहावा, उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक म्हणजे काय? प्रश्न दहावा, उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक म्हणजे काय? प्रश्न अकरावा, धातू अंकुचन व प्रसारण पावणे म्हणजे काय? प्रश्न अकरावा, धातू अंकुचन व प्रसारण पावणे म्हणजे काय? प्रश्न बारावा, पहिला थर्मास फ्लास्क कोणी तयार केला? प्रश्न बारावा, पहिला थर्मास फ्लास्क कोणी तयार केला? प्रश्न तेरावा, थर्मासमधील उष्णता बाहेर का पडत नाही? प्रश्न तेरावा, थर्मासमधील उष्णता बाहेर का पडत नाही? प्रश्न चौदावा, हिवाळ्यात गवतावर दवबिंदू का जमा होतात? प्रश्न चौदावा, हिवाळ्यात गवतावर दवबिंदू का जमा होतात?